भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. दिसतोय परक्याचा, फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं, कायद्यासाठी आपली लढाई लढणारी आशा आपली स्मरणशक्ती हरवून बसलीये. पल्लवीच्या मागे वेडा असलेला कुंदन नावाचा मुलगा बँगलोरवरून आलाय. पल्लवी त्याला टाळण्यासाठी सांगते की ती दुसऱ्याच कोणावर तरी प्रेम करते. कुंदनला खूप राग येतो. नाना आशाला मंदिरात घेऊन जातायत. रस्त्यात आशाचा एक जुना मित्र सिद्धांत भेटतो. नाना आशा बरोबर मंदिरात पोहोचतात, जिथे कुंदन पल्लवीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकतो, पण पल्लवीला आशा धक्का देते आणि सगळे ऍसिड आशाच्या चेहऱ्यावर पडतं. आता पुढे ही पोलीस केस आहे, पोलिसांना इन्फॉर्म करा. हरी अप. सगळं ठीक होईल बाळा. हॅलो आशिष, मी बोलतोय. आपल्यासोबत अघटित घडलाय बाळा. आपल्या आशावर कुणीतरी ऍसिड फेकलाय बाळा. आंटी, 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 आंटी. काय झालं आशिष? काय झालं? तू इतका घाबरलायस का? अरे काय झालंय? आंटी अहो, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. ज्याच्या बाबतीत विचार करून आपण हैराण झालो होतो तेच झालं. आशिष, मला सांगशील का काय झालंय ते? आंटी, आशावर परत हमला झालाय. अहो, व्हॉट? आपल्याला आता लगेच हॉस्पिटलला जावं लागेल. नाना आशाला मंदिरात घेऊन गेले आणि तिथेच तिच्यावर हमला झालाय. ओ गॉड, पहिल्यांदा माझ्या मुलीने घराच्या बाहेर पाय ठेवला आणि तिच्यावर हमला झाला. आता तिची कंडिशन कशी आहे? आंटी मला माहित नाही बघा ती कशी येते, पण मला नानांचा फोन आला होता आणि मला त्याने फक्त इतकंच सांगितलंय की आशावर पुन्हा हमला झालाय आणि आशा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. पण आंटी मला एक गोष्ट समजत नाहीये की आशा घरातून बाहेर पडणार आहे, आशा नानांसोबत मंदिरात जाणार आहे, ही गोष्ट त्या हमला करणाऱ्याला कशी समजली? नक्कीच बाहेरून नजर ठेवण्यात येत होती, नाहीतर चुकून बाबांनीच ही गोष्ट कुणाला सांगितली नसेल ना? नाही आंटी, तिथे आशाला पल्लवी भेटणार होती. पल्लवीला तर ओळखता ना तुम्ही? मग तर उघडच आहे आशिष, मग हे उघडच आहे की पल्लवी ह्याबद्दल नक्की सोहनलालकडे बोलली असणार. चल हॉस्पिटलला चल. हा चल. मम्मी, पल्लवी जेव्हापासून इथे आली आहे जास्तीत जास्त वेळ आशा सोबत असते. हो बाया, आत्ताच आली आहे ना, म्हणून मी तिला थांबवलं नाही. आशा आणि पल्लवीची मैत्री खूप जुनी आहे. आशाला बघूनच तर तिने लॉ केलंय ना. ते ठीक आहे मामा, पण कालची गोष्ट काही वेगळी होती, आजची गोष्ट काही निराळी आहे. दोन्ही घरातलं वातावरण जे दूषित झालंय त्यामध्ये पल्लवीला ते प्यादा म्हणून वापरू शकतात. बाळा, पण पल्लवीला काय म्हणून प्यादा वापरतील ते?
ती तर ही केस सॉल्व्ह करू पाहतीये, त्यामुळेच तर ती आशाच्या जवळ राहतेय. मी तिला समजावीन की मैत्री एका सीमेपर्यंतच होऊ शकते. तसंही मला नाही वाटत की आशाची अपशकुनी सावली तिच्यावर पडावी. पापा, मम्मी, बाळा काय झालं, तू एवढी घाबरी का झालीस? पापा, अहो न्यूज मध्ये दाखवतायत की. काय दाखवतायत न्यूज मध्ये? पापा, कोणीतरी आशावर ऍसिड फेकलंय. अहो काय काय? शहरामध्ये ऍसिड फेकण्याची अजून एक घटना. मंदिरात देवदर्शनासाठी गेलेल्या एका महिलेच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं गेलं. सूत्रांनी सांगितलंय की आशा नावाची एक महिला, जिच्यावर यापूर्वीही एकदा हल्ला झालाय, मंदिरात दर्शनासाठी गेली होती आणि तिथेच अपराधी गर्दीत लपून बसला होता, ज्याने संधी मिळताच आशाच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं. या घटनेने आशाचा चेहरा पूर्णपणे जळून गेलाय. ऍसिड फेकणारी व्यक्ती पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरली. आशाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय. माहिती मिळाली आहे की आशासोबत तिची एक मैत्रीणही होती, जी ह्या प्रसंगातून कशी बशी वाचली. देवाचे खूप आभार की पल्लवी वाचलीये. मी तर आधीच सांगत होते, आशाची अपशकुनी सावली ज्या कुणावर पडेल त्याच्यावर अडचणी येणारच. मम्मा, प्रश्न हा आहे की ह्या कृत्यामागे कुणाचा हात आहे? आणि हो, असं न होवो की या घटनेसाठी सुद्धा पप्पांना जबाबदार धरलं जाईल. तुम्ही कसला विचार करताय? काहीच समजत नाहीये काय ते. प्रथम आशावर तो जीवघेणा हल्ला, आता तिच्यावर हे ऍसिड टाकणं, या घटनांचा अर्थ काय आहे? भगवंतालाच ठाऊक ही पल्लवी कुठे असेल. अगदी उघड आहे मम्मा. जर आशाला हॉस्पिटलमध्ये नेलाय तर पल्लवी ही तिथेच असणार. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, भाग्याच्या रेखात दडले सगळे हे, का अधिक सेवाउणे, का कुणास कळले हे, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. भाग्याच्या रेखात दडले जगणे हे, का अधिक सेवाउणे, ना कुणास कळले हे, आपुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे, भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवाउणे, ना कुणास कळले हे, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कामिनी बाळा, हा काय आशा सोबत अनर्थ झालाय ग? बाबा, बाबा आता कशी आहे ती? बाळा, तिला खूप दुखत होतं. डॉक्टरांनी इंजेक्शन देऊन झोपवलंय तिला. पण डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की ऍसिडने तिचा चेहरा खूप खराब झालाय बाळा. नाना, आज इतक्या दिवसानंतर आशा घराबाहेर पडली होती. कोणाला कसं कळलं की ती घराबाहेर पडणार होती? बाबा, तुम्ही
तुम्ही तर कुणाला ह्याविषयी काही बोलला नाहीत ना की आज तुम्ही तिला मंदिरात घेऊन जाणार आहात? नाही बाळा, मी कुणाशीच काही बोललेलो नाही. पल्लवी, तू सोहनलालजींच्या घरी ह्या गोष्टीबद्दल काही बोलली नव्हतीस ना की आज तू आशाला मंदिरात भेटायला जातेस म्हणून? म्हणजे तुम्ही सरळ सरळ सोहन काकांवरच आरोप करताय? आम्ही कोणताही आरोप नाही लावत आहोत. साहजिकच आहे की हा प्रश्न समोर येणारच. कोण आहे तो? कोण आहे जो ज्याला माहित होतं की आशा आज घरातून बाहेर पडणार आहे? हां बोला काका. हो, हे खरं आहे. हो, मी आत्ता हॉस्पिटलमध्येच आहे. हो काका, मी आत्ता पोहोचते पोलीस स्टेशनमध्ये. ओके. नानू, मी पोलीस स्टेशनला जाऊन येते. हो बाळा. डॉक्टर साहेब, आशाची कंडिशन आता यावेळी कशी आहे? हाऊ इज शी? हे बघा, आम्ही त्यांच्यावर ट्रीटमेंट करतोय. त्यांच्या जीवाला काहीही धोका नाहीये, तुम्ही चिंता करू नका. आणि हो, ॲसिडमुळे त्यांचा चेहरा पूर्णपणे जळून गेलाय. डॉक्टर साहेब, ह्या जखमा ठीक तरी होतील ना? हे बघा, या ॲसिडच्या जखमा आहेत. ठीक व्हायला वेळ तर लागणारच ना. डॉक्टर साहेब, तिचा चेहरा ठीक तर होईल ना? हो हो, का नाही. साऱ्या जखमा हो आणि सगळे डाग सगळं काही निघून जाईल. डॉक्टर साहेब, मी 1 मिनिटाकरता आशाला एकदा भेटू का हो? नाही नाही, आता मी तिला भेटायची परवानगी देऊ शकत नाही, कारण इन्फेक्शन वाढायची शक्यता आहे. असं करा, जर तुम्हाला वाटलंच तर उद्या सकाळी येऊन तुम्ही भेटू शकता. ओके? एक्सक्यूज मी. मला माहित होतच, जसं तुम्हाला आशाबद्दल माहित होईल, तुमच्या हृदयात तिच्याबद्दल प्रेम आणि सहानुभूती उचंबळून येईल आणि तुम्ही तिला बघायला नक्कीच जा. माझं बोलणं ऐकून तुम्हाला त्रास का होतोय? मी तुम्हाला थांबवत तर नाही ना. मी आधी कधी थांबवले ना आता कधी थांबवेल. हो, पण कळल्यावर चीड मात्र नक्की येते. मी तिथे नाही जात. मला वाटतंय काहीतरी वेगळंच घडलंय. मी पल्लवीला फोन केला होता हे जाणून घ्यायला की हे सगळं कसं झालं, काय झालं नेमकं. पल्लवीदीने काय सांगितलं पप्पा? बाळा, तिने काहीच सांगितलं नाही. बस इतकंच सांगितलं की ती पोलीस स्टेशनमध्ये जाते. ती तिथे कशासाठी जातीये? त्या दोघांनी जावं जे नेहमी जात असतात. बाबा आणि कामिनी कदाचित जाऊन तुमच्या विरुद्ध पुन्हा कंप्लेंट करतील ते. पण पल्लवी तिथे कशासाठी जातीये? मला पण याच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय आणि तिने मला पण पोलीस स्टेशनला यायला सांगितलंय. काय? अरे तुम्हाला का पापा? नक्की असं घडलंय तरी काय? तेच तर मला समजून घ्यायचंय बाळा. आणि त्यासाठीच मी हॉस्पिटल नाही तर पोलीस स्टेशनला जातो. आणि मी हॉस्पिटलमध्ये कधी जाणार पण नाही. हो, आणि गायत्री, कोणाच्या मनात काय आहे, कोण काय विचार करतंय, अजून हे सगळं स्पष्ट नाही आहे. आणि तसं पण वाईट दिवसांमध्ये तर शत्रूसुद्धा सहानुभूती दाखवण्यासाठी येत असतात. आशाच्या चेहऱ्यावर कोणीतरी ॲसिड टाकलं. मी तिकडे गेलो तर, पण तू तिकडे नक्की जायला हवंस. मी तिथे कदापि जाणार नाही. जिच्यामुळे तुम्ही तुरुंगात गेलात, एक रात्र तुम्ही लॉकअप मध्ये काढलीत, तिच्यासमोर उभी राहून मी खोटी सहानुभूती दाखवू? अजिबात नाही. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. पण एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेव गायत्री, मी आशाला बघायला कधी हॉस्पिटलला जाणार. मामा, पापा बरोबर तर बोलतायत. अच्छा, तुला बरोबर वाटते? मग तू जा ना तिथे. मी तर कधीच नाही जाणार.
भाग्याची. हॅलो. हॅलो नाना, मी सिद्धांत बोलतोय. ओळखलात का मला? त्या दिवशी रात्री मंदिरात जाताना तुमची गाडी खराब झाली होती, तेव्हा आपण भेटलो होतो रस्त्यात. हो बाळा, ओळखलंय तुला. नाना, मी आत्ता टीव्हीवर पाहिलं की आशाच्या चेहऱ्यावर कोणीतरी ऍसिड फेकलंय म्हणून. हो बाळा, माहित नाही तो कोण होता आणि त्याने असं का केलं ते. आशा कशी आहे आता नाना? बाळा, डॉक्टर्स तिच्यावर उपचार करतायत, पण तिचा चेहरा खूप जास्त खराब झालाय. मला तर काहीच सुचत नाहीये बाळा, मला काहीच सुचत नाहीये. नाना, तुम्ही मला प्लीज सांगा, तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहात? मी आत्ताच्या आत्ता आशाला भेटायला येतो. नाही बाळा, आत्ता येण्याचा काहीच फायदा नाही होणार. डॉक्टरांनी साफ साफ सांगितलंय की इन्फेक्शन टाळण्यासाठी ते कोणालाही आशाला भेटू देणार नाहीत म्हणून. बाळा, मला विचारशील तर उद्याच तू आशाला भेटू शकशील. आज तर मला सुद्धा डॉक्टरांनी घरी जायला सांगितलंय बाळा. ठीक आहे नाना, तुम्ही घरी जा. मी उद्या तुम्हाला फोन करेन पुन्हा. ठीक आहे बाळा. बाय नाना. काय झालं तुला? त्रासलेला का दिसतोयस? सर, तसंच घडलंय म्हणून. आशाची पहिली केस अजून सॉल्व्ह नाही केली आपण आणि अजून एक दुर्घटना घडली. काय झालं पण? सर, आत्ताच खबर मिळाली आहे की आशावर कोणीतरी ऍसिड टाकलाय म्हणून. काय बोलतोस तू? कुठे झाली ही घटना? सर, आशा मंदिरात गेली होती, तिथेच ही घटना घडली. गुन्हेगार पळून गेलाय, पण आशाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. सर, ऍसिड फेकणाऱ्याला कोणीतरी बघितलं असेल ना? मी पाहिलंय त्याला. हो इन्स्पेक्टर, पल्लवीने त्याला स्वतः पाहिलंय. फक्त बघितलं नाहीये, मी त्याला खूप चांगल्या प्रकारे ओळखते. कोण येतो आणि आशा बरोबर त्याचं काय वैर आहे? ऍक्च्युली तो ऍसिड आशावर नाही, माझ्यावर टाकायला आला होता, पण मला वाचवण्याच्या प्रयत्नात ऍसिड आशाच्या चेहऱ्यावर पडलं. पण तो तुमच्यावर काय ऍसिड फेकायला आला होता? तो वेडा आहे. तो बेंगलुरू पासून माझ्या मागे लागलाय. मग ही गोष्ट आहे. इन्स्पेक्टर, तुम्ही त्याला लवकरात लवकर अटक करा, कारण त्याला चांगलंच माहिती आहे की ते ऍसिड पल्लवीवर नाही तर आशावर पडलं. त्यामुळे असं होऊ शकतं की तो पुन्हा पल्लवीवर अटॅक करण्याचा प्रयत्न करेल. असं नाही होणार. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, तो पोलिसांपासून लपून जास्त काळ नाही राहू शकत. तुमच्याकडे मोबाईल नंबर असेल ना त्या माणसाचा? हो आहे. श्यामलाल, ह्या नंबरला सर्व्हेलन्सवर टाका आणि सायबर सर्चने शोधून काढा की ह्या वेळेला हा मोबाईल कुठे आहे. हो सर. आणि हो, सगळ्या शहरात नाकाबंदी करून टाक. तो हातून निसटता कामा नये. येस सर. तुम्ही थोडा वेळ इथे थांबू शकता? हो. मी स्केच आर्टिस्टला बोलावतो. तुम्ही त्या मुलाला पाहिलंत ना? मी त्या माणसाचं तुमच्या वर्णनावरून ताबडतोब स्केच करून घेणार. का होतं? माझ्या आशा बरोबरच असं का होतं? हे का होतं तिच्या सोबतच? हे बाबा प्लीज प्लीज सांभाळा तुम्ही स्वतःला. कसं सांभाळू बाळा? मी ह्या पश्चात्तापाच्या आगीत जळतो आहे की हे सगळं माझ्याच मुळे झालंय. ना मी तिला मंदिरात घेऊन गेलो असतो, ना हे सगळं घडलं असतं. नाना, दुर्घटनानं कोणीच टाळू नाही शकत. आणि बघा, जे व्हायचं असतं ते होतच असतं नाना. हो, आणि
ह्या दुर्घटनेसाठी तुम्ही स्वतःला का जबाबदार धरताय? दुसऱ्या कुणाला जबाबदार धरू मग? आशा बरोबर जी दुर्घटना घडली ती माझ्यामुळेच घडली ना. मी तर घरी आलो आणि ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली. बाबा तुम्ही हा का नाही विचार करत की ती फक्त घायाळ आहे, ठीक होईल. आणि हो तुमच्या आशीर्वादाने पुढच्या मोठ्या संकटापासून ती वाचलीये. मला तर वाटते नाना, ही दुर्घटना आशाची स्मरणशक्ती परत आणेल. बाबा प्लीज प्लीज बाबा, तुम्ही अशा प्रकारे धीर खचू देऊ नका. तुम्हाला धीराने तोंड द्यावंच लागेल बाबा. या घटनेने माझा धीरच पूर्णपणे खचलाय. माहित नाही का का सगळी दुनिया माझ्या आशाची दुश्मन झाली ते. बाबा एकदा फक्त आपल्याला कळलं ना की हा माणूस कोण होता की हा गुंता आपोआपच सुटेल. एक सेकंद बाबा, तुम्ही त्या माणसाला पाहिलं होतं का? नाही बाबा मला फक्त इतकंच जाणून घ्यायचंय की हा माणूस बघा तो तर नाही ना की जो आशावर नजर ठेवून होता आणि ज्याला घरी बघून ती घाबरून गेली होती. नाही, मी त्याला नाही पाहिलं बाळा. नाना, पल्लवीने त्याला पाहिलंय. ती त्याला कदाचित ओळखेलही. बाबा आता तो माणूस जरूर पकडला जाईल. मी स्वतः कमिशनर साहेबांशी बोलेन, त्याचं स्केच बनवेन आणि पल्लवीकडून त्याचं आयडेंटिफिकेशन करून घेईन. बघा हा मामला आता चर्चेचा विषय झालाय. पूर्ण शहरात याच संदर्भात लोकांमध्ये चर्चा चालू आहे आणि मीडियामधूनही पोलिसांना प्रश्न विचारले जात आहेत. तो जो कोणी आहे लवकरात लवकर पकडला जाईल. आज पोलीस प्रशासनासाठी ह्या प्रकारच्या दुर्घटना मोठं प्रश्नचिन्ह झालेले आहेत. कारण की देशामध्ये ह्या प्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. ही गोष्ट समजणं मुश्किल आहे की आजच्या तरुण पिढीचे विचार कोणत्या दिशेला चाललेत. शेवटी हे कोणत्या मानसिकतेचं कारण आहे की एका मुलीच्या चेहऱ्यावरती ॲसिड फेकून ना फक्त तिच्या चेहऱ्याला पण तिचं पूर्ण आयुष्य बर्बाद करायचं. समाजातल्या प्रत्येक स्तरातून यावर टीका केली जाते आणि पोलीस अपराध्याला अजूनही अटक करू शकलेले नाहीत. या घटनेला घेऊन पोलीस प्रशासनावर टीका केली जाते. पण पोलीस डिपार्टमेंटचं असं म्हणणं आहे की पुढच्या 24 तासांच्या आत अपराध्याला अटक केली जाईल. काय अटक केली जाईल? एवढे दिवस झाले पोलीस अजूनही त्या हल्लेखोराला अटक करू शकलेले नाहीत आणि दावा करतात 24 तासात अटक करण्याचा. होय धर्मेश, पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करतायत आणि मग मीडिया, महिला सभा या सगळ्यांचा दबाव पण आहे. पोलीस त्याच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि मग जर पोलीस म्हणतायत की 24 तासांमध्ये ते त्याला शोधून काढतील तर मग ते आपल्याकडून कोणती कसर पण नाही सोडणार. ऍक्च्युली नानू हा हल्ला आशावर नव्हता. काय हे काय बोलतेस तू? ती माझ्याशी ना खूप प्रेमाने बोलायची. आम्ही एकत्र जायचो कॉलेजमध्ये. पण तिने ना तिरस्काराशिवाय मला कधीच काही नाही दिलं.